आज बघणार आहोत ओल्या नारळाची आणि तांदळाची झटपट बनणारी खीर। नमस्कार मंडळी, मी कांचन नमस्कारच्या मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। पितृपाठ सुरू होणार आहे तर तुम्ही ही पितृपाठाला रेसिपी घरी जरूर ट्राय करा। तितकीच टेस्टी पण बनते आणि थोडी वेगळी पण आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। इथे घेतलेलं आहे ओलं खोबरं, त्याचं मागचं साल मी काढून घेतलेलं होतं आणि मिक्सरला थोडंसं जाडसर वाटून घेतलं आहे। तुम्ही वाटलं तर खाऊन सुद्धा खोबरं घेऊ शकता। इथे घेतलेलं आहे साखर, काजूचे काही तुकडे घेतले, अख्खे काजू पण आहे आणि तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवले होते 2 ते 3 तास। स्वच्छ नंतर धुवून घेतलेलं आहे आणि जाडसरशी मिक्सरला मी ग्राइंड करून घेतलेलं आहे। त्याचबरोबर साखर आहे आणि दुधावरची साय आहे, त्याचबरोबर दूध घेतलेलं आहे। इथे मी पूर्ण अर्धा लिटर दूध वापरणार आहे। पातेल्यामध्ये टाकणार आहे देसी घी। कोणताही गोडाचा पदार्थ असेल ना तो देसी घी मध्ये चांगला लागतो। तुम्ही डालडा तूप पण इथे वापरू शकता। ते थोडंसं तूप मी मेल्ट करून घेणार आहे। त्यात टाकणार आहे काजू आणि काजू मी थोडेसे फ्राय करून घेणार आहे आणि ते काढून घेणार आहे। काजू मी इथे काढून घेतला आहे। काजू काढल्यानंतर लगेच टाकणार आहे अक्रोड आणि बदाम। ते पण बारीक करून घेतलं, ते पण फ्राय करून काढून घ्यायचे आहेत। अक्रोड आणि काजू काढून घेतले की सेम पातेल्यामध्ये मी टाकणार आहे ओले तांदूळ जे मिक्सरला ग्राइंड केले होते आणि ते 4 ते 5 मिनिटं स्लो गॅसवर भाजून घेणार आहे। कंटिन्यूअसली हलवायचं आहे कारण ओले आहेत तर ते जळू शकतात। थोडेसे भाजले की लगेच टाकणार आहे ओलं खोबरं। ते सुद्धा मी तांदळाबरोबर 3 ते 4 मिनिटं भाजून घेणार आहे। तुम्ही ते बघू शकतात ओलं खोबरं आणि तांदूळ मी छान करपूस असे भाजून घेतलेले आहेत। त्याचा कलर पण चेंज झालेला आहे। तर अशाच प्रकारे आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये टाकणार आहे दूध मी गरम करून घेतलं होतं आणि दूध टाकून मी हे 6 ते 7 मिनिटं शिजवून घेणार आहे। एकदा हलवून घ्यायचं आहे कारण तांदूळ आहे ते खाली जळू शकतात। त्यामध्ये मी टाकणार आहे साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते कमी जास्त करू शकता। मी फक्त अर्धीच वाटी इथे साखर टाकलेली आहे। मिक्स करायचं आहे आणि शिजताना सुद्धा हे मध्ये मध्ये हलवायचं आहे, नाही ते खाली जळू शकतं। तुम्ही इथे बघू शकतात खीर पण इथे आपली चांगली शिजलेली आहे। तिला शिजायला फक्त 5 ते 7 मिनिटं लागतात। त्याच्यामध्ये मी टाकणार आहे फक्त 1 चुटकी मीठ। मिठाने आपली टेस्टची खीर खूप छान येते कारण गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ हवंच। ते झालं की त्यात टाकणार आहे फ्राय केलेले काजू, अक्रोड आणि बदाम। मिक्स करून घ्यायचं आहे। मी खीर थोडीशी पातळच ठेवली आहे कारण ती जशी जशी थंड होईल ना ते घट्ट होत जाईल। तुमच्या हिशोबाने तुम्ही इथे कमी जास्त घट्ट किंवा पातळ ठेवू शकतात। आणि शेवटी ह्यामध्ये टाकणार आहे दुधावरची साय आणि गॅस बंद करणार आहे। चला तर मंडळी, इथे आपली मस्तपैकी तांदळाची ओल्या खोबऱ्याची खीर खाण्यासाठी रेडी झालेली आहे। तुम्ही रेसिपी घरी जरूर ट्राय करा। व्हिडिओ कोणत्याही कारणाने आवडतं लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।